हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर हुतात्मा भाई कोतवाल, वीर हुतात्मा हिराजी पाटील, वीर हुतात्मा नागोजी कातकरी या सर्व महामानवांना तिवार अभिवादन करतो। कर्जत नगर परिषदेच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ होत असलेल्या या जाहीर सभेसाठी ज्यांचं काही मिनिटातच आगमन होणार आहे ते आपले सर्वांचे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार, आपले सर्वांचे नेते आदरणीय साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले उबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासजी थोरवे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते बंधूजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांच्या अध्यक्षा उमाताई मुंडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते भगवान शेठ बोहीर, माणगावरून आलेले आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राजूजी साबळे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कर्जत नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी, SRP पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे उत्तमजी जाधव, पनवेलवरून आलेले आमचे माळी साहेब, तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक सेठ श्रीखंडे, शिवसेना उबाडाचे अध्यक्ष बाजीरावजी दळवी, आता ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला ते RPIचे अध्यक्ष हिरामनजी गायकवाड, ज्येष्ठ नेते आणि कर्जत शहराचे व्यापारी बंधवांचे प्रमुख आमचे मोहन शेठ वसवाल, दोघं जण सत्कार मूर्ती आहेत ना अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेले पंकजजी पाटील, बाबूशेठ घारे, आमचे ज्येष्ठ उद्योजक रामशेठ राणे, जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती नारायणजी डामसी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेठ सावंत, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख ॲडव्होकेट गोपालजी शेळके साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले कर्जत शहराचे अध्यक्ष निलेशजी घरत, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमच्या महिलांच्या अध्यक्षा रंजनाताई, पूजाताई सुर्वे, आमच्या मधुराताई चंदन, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे दगाशेठ लाड, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पाहुणे आणि मुरबाडचे माजी नगराध्यक्ष किसनजी कथोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचा खऱ्या अर्थाने ज्यांच्या प्रचारार्थ आज जी सभेचं आयोजन केले ते आपल्या आजच्या खऱ्या अर्थे सत्कार मूर्ती आपल्या सौ पुष्पा हरिचंद्र दगडे, त्याचप्रमाणे दुसरे सत्कार मूर्ती जे माथेरानमध्ये नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत ते आमचे अजयजी सावंत साहेब, समोर असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, समोर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, RPI, SRP हे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी, आज खऱ्या अर्थाने
आदरणीय दादांच्या आणि आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज ही प्रचार सभेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि या सभेसाठी आपल्याला आदरणीय दादा आणि आदरणीय साहेब संबोधित करणार आहेतच, परंतु मी साहेबांना जरूर सांगेल, साहेब ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद नंबर 1 ची ताकद आहे। साहेब बोलतील का तुझ्या जन्माच्या आधीपासून मी या तालुक्यामध्ये येतोय, तर मला तालुक्याची माहिती सांगण्याची गरज नाही, परंतु मी साहेबांना साहेब आज ही निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना त्यामध्ये अनेक वर्ष आपल्या सानिध्यात आम्ही काम करतोय, आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपली पक्षाची संघटना आणि संघटन तयार करतोय। हे सर्व करत असताना आपण महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर आपण सर्वांनीच कर्जत तालुक्यामधील आपल्याला सर्व कर्जत असेल, खोपोली असेल, खाळापूर असेल, आम्ही सर्वांनी आपले हात मजबूत करण्यासाठी आपल्यासोबत आम्ही येण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर साहेब आपण काम करत असताना महायुतीमध्ये काम करत असताना लोकसभेची निवडणूक आली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेबांनी आदेश दिला आपल्याला उबाडा शिंदे गटाचे उमेदवार अप्पांचं काम करायचं आहे, श्रीरंग बारणे साहेबांचं काम करायचं आहे। साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या शब्दाचा मान ठेवला, सर्व कार्यकर्ते पेटवून उठले। कुठल्याही कार्यकर्त्याची इच्छा नसताना सुद्धा शिंदे गटाचं काम करायचं नाही। सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी समजावत होतो का आपल्याला साहेबांचा आदेश आहे, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला श्रीरंगप्पा बारण्यांचं काम करायचं आहे, परंतु 50% कार्यकर्त्यांनी आमचं ऐकलं, 50% कार्यकर्त्यांनी बाबूशेठ आपलं ऐकलं सुद्धा नाही, परंतु आम्ही प्रामाणिकपणे साहेब बारणे साहेबांचं काम केलं। काम केल्यानंतर बारणे साहेबांनी साधा कर्जतमध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्यांची एक विचारपूस केली नाही, साधा एक फोन सुद्धा केला नाही। त्यानंतर थोरवे इथले आमदार आहेत, आमदारांनी वारंवार आपल्या पक्षावर टीका केली, आपल्या नेतृत्वावर टीका करत असतात, आपल्या नेतृत्वावर कायम चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत असतात। तुम्ही असाल, दादा असेल, आम्ही सर्व मंडळी असू, अनेक वेळा ते सांगत असतात काही झालं तरी चालेल, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आघाडी करणार नाही, युती करणार नाही। साहेब आपण मला जिल्हा अध्यक्ष केला, मी जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी बरोबर युती झाली पाहिजे म्हणून माझं पत्र मी त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांना दिलं। मी त्यांना अनेक वेळा भेटलो, अनेक वेळा फोन केलं, त्यांना सांगितलं आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आपल्या विचाराचा पक्ष म्हणजे उभाटा असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, अशी आपण युती आघाडी करू। परंतु लास्टपर्यंत साहेब आपल्याला त्यांनी फक्त कुठलाही होकार दिला नाही। महेंद्र थोरवे वारंवार आपल्याला सांगत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही युती करणार नाही, राष्ट्रवादी पार्टीला आम्ही इथून हद्दपार करू। मी महेंद्र थोरवेंना आपल्या आजच्या प्रचार सभेच्या निमित्ताने सांगेल, दोन्ही वेळा आपण जे आमदार झालात ते आमदार फक्त भारतीय जनता पार्टीच्या जीवावर झालेला आहात, हे सुद्धा तुम्ही विसरता कामा नये। साहेब पहिला मला वाटतं 19ला महेंद्र थोरवेला भारतीय जनता पार्टीने आमदार केलं। आपले उमेदवार सन्माननीय लाड साहेब होते। तुम्ही माझी 2019ला लाड साहेबांनी मी उमेदवारी लढणार नाही, मला निवडणूक लढायची नाही म्हणून लाड साहेबांची मनधरणी करण्यासाठी तुम्ही कर्जतला आला होतात। रात्री 12 वाजता आपली
मला वाटते फॉरेस्ट हॉटेलला मीटिंग झाली. लाड साहेबांनी सांगितलं मला निवडणूक लढवायची नाही. लाड साहेबांनी सांगितलं का सुधाकर घरेला तिकीट द्या. साहेबांनी माझ्या नावाची घोषणा केली. 19ला मला उमेदवारी मिळाली म्हणून साहेबांनी सांगितलं. इथून आम्ही खोपोलीला चाललो होतो. खोपोलीला एक मीटिंग होती, रात्री 1 वाजला होता. 1 नंतर रामशेठ आपल्याला सर्वांना माहिती आहे. खोपोलीपर्यंत पोहोचेपर्यंत परत लाड साहेब तयार झाले. मी लढायला तयार आहे. साहेबांनी माझ्या कानात सांगितलं सुधा भाऊ आपले उमेदवारी लढतात. मी साहेबांना सांगितलं साहेब भाऊ जर उमेदवारी लढत असतील तर कधीही आपल्यासाठी चांगलं आहे. भाऊंचा अनुभव आपल्या पक्षासाठी मोठा आहे. भाऊंचं काम या मतदारसंघासाठी मोठं आहे. मी एका क्षणात कुठलाही विलंब न करता पुन्हा साहेबांना सांगितलं का लाड साहेबच आपले उमेदवार असतील. लाड साहेबांनी उमेदवारी लढवली. तिथे मोहिंद्र सुर्वेंचा विजय झाला. लाड साहेबांचा पराभव झाला. रामशेठ आपण जातीने काम केलं. सगळ्या बाजूने आपण त्यांना मदत सुद्धा केली. परंतु ज्या पक्षाच्या जीवावर थोरवे आमदार झाले, अगदी 8 दिवसामध्ये थोरवेंची काहीतरी प्रेस कॉन्फरन्स होती, कुणीतरी बाईट घेतली. 8 दिवसामध्ये थोरवे बोलायला लागले मला जर पक्षाचा आदेश आला तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मी रस्त्यावर फिरू देणार नाही. हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, शेवटच्या कार्यकर्त्याला माहिती आहे. थोरवेंनी प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीचा अपमान करण्याचं काम केलंय. साहेब आपण या 7-8 वर्षामध्ये माझ्याकडे नेतृत्व आल्यापासून 19 पासून साहेब मी नेतृत्व करतोय. आपण मला आदेश दिल्यावर मी नेतृत्व करायला सुरुवात केली. पण 19 पासून आज मला वाटते 25 उजळला आहे. 6-7 वर्ष झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भारतीय जनता पार्टीला एका शब्दाचाही चुकीचा उल्लेख आजपर्यंत साहेब झालेला नाही. आज परत भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदर केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या पार्टीचा आदर केलेला आहे. हे सुद्धा मी सांगायला विसरणार नाही. तर नंतर आता ही निवडणूक आली, विधानसभा आली. विधानसभेला साहेब आपल्याला माहिती आहे 2024च्या विधानसभेला माझा DO असताना साहेबांनी तुम्हाला महायुतीमध्ये कुठलाही मिठाचा खडा टाकायचा नव्हता. महायुती टिकली पाहिजे, महायुतीला खऱ्या अर्थाने ताकद दिली पाहिजे, महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं घडलं नाही पाहिजे. यासाठी साहेब तुम्ही मला सुद्धा शांत बसायला सांगितलं. माझी सुद्धा उमेदवारी साहेब मी कापली म्हणणार नाही, मला तुम्ही थांबण्याचा आदेश दिला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते होते. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती सुधा भाऊ आपण अनेक वर्ष काम केलंय, आपल्याला ही निवडणूक लढवावी लागेल, या निवडणुकीला सामोरं जावं लागेल. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं. सर्व कर्जत खलापूर खोपोली कार्यकर्त्यांची बैठक झाली नितीन शेठ. त्या बैठकीमध्ये मी बोललो बाबा आपण चुकीचं काम केलं तर आपल्या प्रदेशाध्यक्ष साहेब आहेत, साहेबांना कुठेतरी खाली बघावं लागेल. मला न विचारता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुवर्णाताई एका हाती राजीनामे पक्षाकडे पाठवले. त्यांनी सांगितलं आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नाही, साहेबांना अडचण होते. साहेबांना अडचण होत असल्यामुळे आपल्याला पक्षामध्ये कुठल्याही चुकीच्या पद्धतीने करायचं नाही. सर्वांनी राजीनामे दिले आणि आम्ही अपक्ष, मला शेवटी निर्णय घ्यावा लागला. दीपक शेठ आपण सर्वांनी अपक्ष पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेलो. त्यामध्ये साहेब कर्जत असेल, खलापूर ग्रामीण असेल, या सर्व परिसरामध्ये नंबर 1 ची मतं मी अपक्ष असून सर्वांना माहिती आहे. मी बोलणार नाही साहेब तुम्ही मला मदत केली, पण सर्वांना माहिती आहे आज सुधाकर घारे हा तटकरे साहेबांचा एक सच्चा सैनिक आहे आणि त्यासाठी मला कर्जत आणि खलापूरमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी डोक्यावर उचलून घेतलं. साहेब मला 90,000हून जास्त मतं माझ्या सहकाऱ्यांच्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. साहेब 1000-2000 मतं जर मिळाली असती तर साहेब आज मी आमदार म्हणून या व्यासपीठावर असतो. या कर्जत आणि खोपोलीमध्ये विरोधी पक्षाला नितीनदादा उमेदवार सुद्धा मिळाला नसता, अशी परिस्थिती आपण केली असती. आज साहेब
कर्जत नगर परिषदेची निवडणूक होते, खोपोली नगर परिषदेची निवडणूक होते, माथेरानची निवडणूक होते. निवडणूक होत असताना आमचे जे विचार होते, उमाताई आपले जे विजन आहे ते विजन आम्ही जेव्हा महायुतीमध्ये आम्हाला समजलं का आता आम्हाला युतीमध्ये त्यांची युतीमध्ये दोनच पक्षाची त्यांनी युती केली. मग नितीन दादाने आम्ही दोघं जण बसलो. नितीन दादांनी सुद्धा त्यांच्या पक्षप्रमुखांच्याकडनं असेल, त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याकडनं असेल, एक परवानगी घेतली. आमचे दोघांचे विजन, आमचे दोघांचं विचार जुळले. आम्ही ठरवलं कर्जतमध्ये असेल, माथेरानमध्ये असेल, नेरलमध्ये असेल, सुवर्णाताई आपण खऱ्या अर्थाने परिवर्तन विकास आघाडी करायचं ठरवलं. या तिन्ही नगर परिषदेमध्ये आपण परिवर्तन विकास आघाडी घडून आणली. आघाडी घडून आणल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वालू नितीन दादा नक्की सरकलेले आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आज इथे आमदार, माजी आमदार, अजून बाहेरून येलेले आमदार, अजून बाहेर येलेले मंत्री कर्जतची नगर परिषद निवडून आणण्यासाठी सुवर्णाताई प्रयत्न करतायत. मी सुवर्णाताईने सांगेल 2016 मध्ये मागची तुमची निवडणूक झाली होती, बरोबर ना? 19ला का? 19ला मागची निवडणूक झाली होती. सुवर्णाताईंनी शिवसेनेमधून निवडणूक लढवली होती. सुवर्णाताईंनी निवडणूक लढवल्यानंतर एक अभ्यासू चेहरा, एक चांगलं घराणं, जोशी कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी कर्जतमध्ये सर्व पेटून उठली होती. सुवर्णाताईला कर्जत शहराने, कर्जत नगरपालिकेने, नितीनदादा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सुवर्णाताईंना तुम्ही नगराध्यक्ष बनवलं. सुवर्णाताईंना काम करण्याची त्यांची इच्छाशक्ती मोठी आहे. त्यांनी काम करण्याचे अनेक प्रयत्न केले. मला तेव्हा वाटतं एक संघ शिवसेना होती, तेव्हा मला वाटते महेंद्र थोरवेला हे शिंदे साहेब ओळखत पण नसतील, सोनताई बरोबर ना? नगर विकास मंत्री शिंदे साहेब होते. सुवर्णाताईंनी जाऊन कर्जत शहरासाठी अनेक कामं मंजूर करून आणली. त्यामधलं मला भिशेगाव गुंडग्याकडे जाणारा एक भुयारी मार्ग असेल, अनेक रस्ते असतील, अनेक पाणी योजना असतील, या सुवर्णाताईंनी मंजूर करून आणल्या. तर लगेच काही साहेब विघ्न संतोषी लोकांना ते सहन झालं नाही. महेंद्र थोरवेंना समजलं आज मी आमदार आहे आणि सुवर्णाताई इथे कामं मंजूर करून आणतात, जर एक नगराध्यक्ष आमदारापेक्षा जास्त काम करू शकतो हे थोरवेंना समजल्यानंतर थोरवेंची पायाखालची वाळू सरकली. थोरवे साहेब शिंदेना भेटायला गेले. नितीन दादा खोटं बोलत नाही ना? थोरवे साहेब शिंदे साहेबांना भेटायला गेले. थोरवे साहेबांनी शिंदे साहेबांना काहीतरी चुकीच्या माध्यमातून काहीतरी सांगितलं, चुकीच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं सांगून ती कामांच्यावर स्टे आणला. कामांच्यावर स्टे आणून सुवर्णाताईंची काम करण्याची जी शक्ती होती. आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतोय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, धडाकेबाज निर्णयांचे धनी, लोकाभिमुख प्रशासक, महाराष्ट्राची बुलंद तोफ, कोण आला रे, कोण आला? आदरणीय नामदार अजितदादा पवार यांचं आगमन या कर्जतच्या शहरात ऐतिहासिक लोकमान्य टिळक चौकात मात्र आपण सहर्ष स्वागत करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र हिताची बुलंद तोफ, धडाकेबाज निर्णयांचे धनी, लोकाभिमुख आदरणीय अजितदादा पवार यांचं आगमन महासभेच्या ठिकाणी होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आवाज कोणाचा, आवाज
आज जनतेचा काही देशातून घुमलाय महापुरुषांना अभिवादन. आदरणीय अण्णादादा पवार यांच्या वतीने प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने जनसामान्यांचं नेतृत्व आदरणीय नामदार अजितदादा. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय क्षमता, धडाडी आणि कर्तव्य दक्षता यांचा अद्वितीय संगम म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन 2024ची निवड 25 पुष्पाताई दगडेंना आपण उमेदवारी दिली. पुष्पाताई दगडेंची उमेदवारी देत असताना पुष्पाताई एक भावनिक आणि सर्वसामान्य कुटुंबामधल्या एक महिला आहेत. पुष्पाताईने अनेक आजी माजी नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पुष्पाताईंना सर्वांनी आशीर्वाद दिला. पुष्पाताई तुमच्या आम्ही सोबत आहेत, तुम्ही चला, तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत आहेत. परंतु पुष्पाताई निवडणूक लढवत असताना पुष्पाताईंची उमेदवारी आपण जाहीर केली. पुष्पाताईंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा कोणतरी आपल्या घराची घराणेशाही उठवायला तयार झाले. पुन्हा एकदा घराणेशाही मधला उमेदवार देण्याचं त्यांनी काम केलं. अनेक दिवस ते सांगतायत की आपल्या कर्जतचा आम्हाला सर्वांगीण विकास करायचा आहे, कर्जतमध्ये हे काम करायचं आहे, कर्जतमध्ये ते काम करायचं आहे. मी जनतेला, कर्जतच्या जनतेला सांगेल, 15 वर्ष या मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ लाड साहेब होते. आता 6 वर्ष आमदार महेंद्र थोरवे आहेत. 21 वर्षामध्ये तुम्हाला कर्जतचा विकास करता आला नाही का? मग तुम्हाला आता कर्जतच्या नगरपालिकेची आठवण झाली. 21 वर्षात तुम्हाला जर कर्जतचा विकास करता आला नाही आणि आता तुम्हाला जर कर्जतचा विकास करायचा असेल तर कर्जतची शुद्ध जनता तुम्हाला 2 तारखेला कोणाच्या हातात विकास केला पाहिजे आणि कोणी विकास केला पाहिजे यासाठी कर्जतची जनता अगदी शुद्ध आहे. ते शुद्ध जनता योग्य त्या उमेदवाराला मतदान करतील असा मला विश्वास आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जतमध्ये मोठा पाण्याचा प्रश्न आहे. कोतवाल नगर असेल, अमराई असेल, अनेक वर्ष तिथे कमी दाबाचं पाणी येत आहे. सुवर्णाताईने 5 वर्ष या नगरपालिकेचं अगदी सुसज्ज काम केलं. सुवर्णाताईंचा कालावधी संपल्यानंतर तिथे प्रशासक आलं. प्रशासक आल्यानंतर इथले आमदार इथल्या मुख्य अधिकाऱ्याला बस म्हणजे बस, उठ म्हणजे उठ अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वागणूक करतायत. कुठल्याही विकास कामाचं धोरण नाही, कुठलंही विजन नाही. कर्जत तालुक्यामध्ये ट्रॅफिकची समस्या मोठी आहे, कर्जतमध्ये स्वच्छतेची समस्या मोठी आहे, आरोग्याची सुविधा समस्या मोठी आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहसुद्धा कर्जतमध्ये नाही. 21 वर्ष असलेले यांचे आमदार 2-3 वर्ष यांच्याकडे नगरपालिका प्रशासक आहे. यांनी स्वतः यांच्या भाच्यानी आणि यांनी ही नगरपालिका चालवली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल 4 फाट्यावर जर यायचं असेल तर 3 तास आपल्याला ट्रॅफिकचा प्रश्न होतोय. लोकांना सांगतायत नगराध्यक्ष आमचा निवडून आला पाहिजे. जर नगराध्यक्ष आमचा निवडून आला नाही तर सत्तेत आमचा पक्ष आहे, मग पुढची कामं होणार नाही. मी सर्व कर्जतकरांना, शुद्ध कर्जतकरांना सांगेल, कर्जतचा विकास करायचा असेल तर पुष्पाताई दगडेंना आपण मतदान केलं पाहिजे. आणि आपल्याला कर्जतच्या विकासासाठी निधी पाहिजे असेल तर आपल्याकडे आपले आदरणीय दादा हे या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. कर्जतसाठी फक्त आणि फक्त निधी दादाच देऊ शकतात हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी मी सांगेल. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, लोकांना फसवायचं, या पद्धतीने आपण काम करत आलात. साहेब 2018 मध्ये लाड साहेब आमदार असताना कर्जतला आणि मुरबाडला जोडणारा जो मुख्य ब्रिजचं काम चालू आहे, 2018ला ब्रिजचं काम सुरू होत असताना 19ला त्याचं भूमिपूजन झालंय. 19ला जर भूमिपूजन झालंय, त्या भूमिपूजनाला आज 8 वर्ष झाली. साहेब त्या भूमिपूजनाचा अजून काही पत्ता नाही.
अजून तसंच ते कामं पडल्यात. साहेब आपण बघितलं असेल बरीच कामं कर्जतमध्ये रेंगाळलेली आहेत. आता मी जास्त वेळ घेणार नाही. आदरणीय साहेबांना आणि दादांना ऐकायचं आहे. नंतर आपल्याला खोपोलीची सभासुद्धा आपल्याला वेळेत तिथं पोचायचं आहे. साहेब मी आपल्याला सांगेल कर्जत व्यापाऱ्यांचा मोठे जे प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा खऱ्या अर्थाने आपण मार्गी लावणं गरजेचं आहे. कर्जतमध्ये सर सर्व एक्सप्रेस गाड्या कर्जतमध्ये पूर्वीपासून थांबत होत्या आणि कोविडच्या काळापासून त्या एक्सप्रेसच्या गाड्या थांबायच्या बंद झाल्यात. साहेब मी तुम्हाला पत्र दिलं, तुम्ही त्वरित ते पत्र केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिलं. रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा त्याचा आढावा आणि अहवाल मला वाटते मागितला आहे. तो सुद्धा आपण मार्गी लावावा. कर्जतच्या माझ्या व्यापारी बंधूंना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ताकद द्यावी. कर्जतमधल्या ज्या सुखसुविधा आहेत, मुख्य जी कामं असतील साहेब आपल्या माध्यमातून मार्गी लावावी. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला दादांना आणि साहेबांना बोलायचं आहे. मी पुन्हा एकदा कर्जतच्या जनतेला आवाहन करेल का आपली परिवर्तन विकास आघाडी आहे. परिवर्तन विकास आघाडीमध्ये पुष्पाताई दगडे या आपल्या उमेदवार आहेत आणि 21 नगरसेवक आपले आहेत. त्यामध्ये आपली निशाणी घड्याळ आहे, मशाल आहे आणि रिक्षा आहे. या तिन्ही चिन्हावर आपण शुद्ध कर्जतची शुद्ध जनतेने